नमस्कार. कधी विचार केलाय का की संगीत फक्त ऐकण्यासाठी नसतं, तर ते आपलं जग पाहण्याचं दृष्टिकोनच पूर्णपणे बदलू शकतं? हो, आज आपण याच गोष्टीमागचं सायन्स समजून घेणार आहोत, की कसं संगीत आपल्या वास्तवाला एक नवा आकार देतं. हा अनुभव आपल्यापैकी अनेकांना आला असेल नाही का? आपण कानात हेडफोन लावून गाडीच्या खिडकीतून बाहेर बघत असतो आणि अचानक बाहेरचं सगळं जग एखाद्या चित्रपटासारखं वाटू लागतं. जणू काही आपल्या आयुष्याला एक परफेक्ट साऊंड ट्रॅकच मिळाला आहे. ही एक खूप सामान्य पण तितकीच खास भावना आहे. जरा कल्पना करा, आपण बस किंवा ट्रेनमधून प्रवास करतोय. बाहेरची माणसं, रस्ते, झाडं हे सगळं रोजचंच असतं. पण त्याचवेळी जर कानात एखादं मस्त उत्साही गाणं वाजत असेल ना, तर हे जग एकदम भारी आणि चैतन्याने भरलेलं वाटतं. आणि याउलट जर एखादं संथ, दुःखी गाणं असेल, तर तीच दृश्य कितीतरी उदास वाटू लागतात. म्हणजे बघा, दृश्य तेच, पण आपला अनुभव पूर्णपणे वेगळा. आणि जर असं वाटत असेल की हे सगळं आपल्या मनाचे खेळ आहेत, तर जरा थांबा. कारण हा जो अनुभव आहे ना, तो केवळ एक भावना नाहीये. याच्या मागे एक खूप इंटरेस्टिंग अशी मानसिक प्रक्रिया दडलेली आहे. हो, अगदी बरोबर. हा अनुभव म्हणजे चक्क विज्ञान आहे. आपण ज्याला एक साधासुधा अनुभव समजतो, ते प्रत्यक्षात आपल्या मेंदूच्या एका विलक्षण कामाचं उदाहरण आहे. चला, तर मग ह्यामागचं मानसशास्त्र काय आहे ते समजून घेऊया. तर होतं काय की यामागचं मुख्य सायन्स असं आहे, जेव्हा आपण एखादं गाणं ऐकतो तेव्हा आपला मेंदू त्या गाण्यात जी भावना आहे त्यालाच जगाकडे बघण्याचा फिल्टर बनवतो. म्हणजे आपण त्या गाण्याच्या चष्म्यातून जगाला बघायला लागतो. आता हे उदाहरण बघा, किती स्पष्टपणे फरक दिसतोय. आनंदी गाणं ऐकताना तेच रस्ते, तीच माणसं किती उत्साही आणि पॉझिटिव्ह वाटतात. आणि तेच एक दुःखी गाणं लावल्यावर सगळं कसं उदास आणि निराश वाटायला लागतं. म्हणजे जागा तीच, वेळ तीच, पण आपला अनुभव मात्र पूर्णपणे वेगळा. आणि इथेच या माहितीतला सगळ्यात महत्त्वाचा आणि खरं तर आश्चर्यकारक मुद्दा येतो. संगीत फक्त आपला मूड किंवा मनस्थिती बदलत नाही. नाही, ते त्याहून खूप खोलवर काम करतं. ते आपलं आकलन म्हणजेच परसेप्शन बदलतं. म्हणजे जगाकडे पाहण्याची मूळ पद्धतच बदलून टाकतं. आता आकलन म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही ती लेन्स आहे, तो चष्मा आहे, ज्यातून आपला मेंदू बाहेरच्या जगाकडे बघतो आणि त्याचा अर्थ लावतो. संगीत थेट याच प्रक्रियेवर प्रभाव टाकतं. म्हणजे फक्त आतून कसं वाटतं एवढंच नाही, तर बाहेरचं जग प्रत्यक्षात कसं दिसतंय यावरही परिणाम करतं. त्यामुळे हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की हा काही फक्त 5-10 मिनिटांसाठी होणारा मूड बदल नाहीये. संगीतामुळे आपलं वास्तव कसं दिसतं याचाच अर्थ बदलून जातो. हा एक प्रकारे रियालिटी शिफ्ट आहे. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अजित पाटील यांचे हे वाक्य बघा. ते या संकल्पनेला किती अचूकपणे मांडतं. एखादी व्यक्ती ज्या प्रकारचे गाणे ऐकते त्याच प्रकारे तिचा मेंदू जगाकडे पाहू लागतो. या एकाच वाक्यात या सगळ्याचं सार दडलेलं आहे. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? आपण ऐकण्यासाठी जे संगीत निवडतो त्यातून एका अर्थाने आपण आपलं जग कसं असेल हेच निवडत असतो. आपला साऊंड ट्रॅकच आपलं वास्तव घडवतो. चला, ही संपूर्ण प्रक्रिया पुन्हा एकदा थोडक्यात पाहूया. सगळ्यात आधी एक गाणं लागतं, मग मेंदू त्या गाण्यातली भावना स्वीकारतो. त्यानंतर त्या भावनेच्या फिल्टरमधून बाहेरील जगाकडे पाहिलं जातं आणि याचा परिणाम जग पूर्णपणे बदलल्यासारखं वाटायला लागतं. तर या सगळ्यातून लक्षात ठेवण्यासारखा सर्वात महत्त्वाचा मुद्दा एकच आहे. संगीत हे फक्त मनोरंजन नाही, तर ते आपलं जगाकडे बघण्याचं आकलन म्हणजेच आपलं परसेप्शन बदलण्याची जबरदस्त ताकद ठेवतं. तर मग आता जाता जाता एक विचार करा. असं कोणतं गाणं आहे जे लावल्याबरोबर क्षणात जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो? प्रत्येकाच्या आयुष्यात असं एकतरी गाणं नक्कीच असतं. तुमचं ते खास गाणं कोणतं आहे याचा विचार करून नक्की बघा. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.